त्यानंतर नरेंद्र दराडे हे पहिल्यांदाच एबीपी माझाशी प्रतिक्रिया देत आहेत, पाहूयात. नाशिक विधान परिषदेची निवडणूक लागल्यापासून नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महायुतीचे उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. मात्र याच उमेदवारीच्या विरोधात भाजपकडनं काही नवीन चेहरे देखील रिंगणात उतरले होते. त्यामध्ये गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील आणि प्रसाद हिरे देखील होते. मात्र कालांतराने महायुतीच्या नेत्यांनी यामध्ये या नेत्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले. गणेश गीते यांनी माघार घेतली, तर गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी पाठिंबा जाहीर केल्याचं सांगितले होतं. मात्र हे सगळं असताना देखील नरेंद्र दराडे यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. आपल्या सोबत बोलण्यासाठी नरेंद्रजी दराडे आहेत. भाऊ, काय सांगाल, या निवडणुकीत आपल्याला पराभव पत्करावा लागला, कशामुळे हे सगळं झालं? जय महाराष्ट्र. आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महायुतीचे तिकीट खेचून नरेंद्र दराडेंना दिलं. त्यांनी मला शब्द दिला होता की तुला तिकीट मी देईल, परंतु महायुतीत काम करीत असताना शेवटपर्यंत विरोधक म्हणजेच जे उमेदवार होते त्यांनी पाठिंबा देईल, ते काही माघार घेतील असे हे करून सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत काही कामच करत राहिले. त्याच्यामुळं महायुतीच्या काही लोकांनी मला मदत केल्यामुळे माझा पराजय झाला. महायुतीतल्या कोणत्या नेत्यांनी तुमचं काय केलं? नेत्याचं म्हणजे महायुतीतील आमच्या सर्व पक्षातले सर्व नेते सोडून इतर महायुतीतले जे आहे BJP आणि राष्ट्रवादी या लोकांनी मला अचानक डावलून टाकलं. महायुतीचा उमेदवार विजयी व्हावा म्हणून उदय सामंतजी अखेरपर्यंत प्रयत्न करत होते. मात्र उमेदवाराचा पराभव झाला. त्याचबरोबर जो विजयी उमेदवार झाला त्याला देखील पहिले पायघाड्या घालून मुंबईकडून नेण्यात आलं. उदय सामंत आमच्या पक्षाचे नेते आहे, आमचे मार्गदर्शक आहे. त्यांनी सुद्धा युतीमध्ये काम करीत असताना सर्वांना संमत घेऊन काम केलं आणि त्यांचा यश प्राप्त करण्यासाठी शेवटपर्यंत होतं. पण नाईलाजाने त्यांना पण पक्षाचं त्यांना पण जबाबदारी दिली होती आणि जे विरोधक आहे जे गोकुळ गीते त्याला सहकारी म्हणजे सहाय्यक केलं आणि वर पक्षामध्ये घेतलं. कारण पक्षाची बांधणी करीत असताना आम्हाला इनमीन युतीत 4 जागा होत्या आणि ती ही नाशिकची जागा शिवसेनेची जागा आहे. म्हणून मग मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं नाराज होऊ नको. आणि यानंतर थेट